परिषदेसाठी जे अभिजित आबा पाटील आहेत, बर जे काय आम्हाला त्यांचा जे उमेदवार असेल तो आम्हाला सर्वस्वी मान्य आहे. वाखरी गटातून मयुरीताई संतोष बागल यांनी निवडून यावे. कारण तानाजी बागल भारी माणूस आहे. काय काय एक नंबर गावात लीड नाही मिळणार. मध्ये यायचं असेल जिल्हा परिषद गट तर या मयुरीताईंना तुम्ही आपण मतदान करून आम्ही निवडून आणून देणार आहे. शेतकरी चळवळीत काम करत असताना बागल कुटुंबाचं प्रामुख्याने सहभाग असतो. अंगावर केसेस घेणं, ऊसदारासाठी लढणं. 100% तानाजी बागल निवडून येणार. त्यांच्या आधी बी त्यांचे वडील जे होते ते पंचायत समितीमध्ये होते. संतोष बागले यांच्या मंडळीला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, पण ते सक्षमपणे अतिशय चांगले उमेदवार आहेत. त्यांचं म्हणजे पहिल्यापासून काम आहे. 20-25 वर्षापासून त्यांचं म्हणजे राजकारणात आहे. ते विकासावर त्यांचं चुलते सभापती होते. नमस्कार, एस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचं वारं घोंगावतंय आणि पंढरपूर तालुक्यात असणारे वाखरी गट जे राजकारणाच्या बाबतीत तुल्यबळ गट समजला जातो, याच वाखरीमध्ये सध्या 3 गटांची लढत ही अगदी घासून चालल्याचं दिसून येतंय. मात्र या गावात असणारे लोक, या गावात असणारे शेतकरी यांना कोण जवळचं आहे, कोण काम करू शकतो, कोण विकास करू शकतो याचा विचार सध्या करताना आपण पाहतोय. आणि त्याच दृष्टीने त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या मनातून कोणता उमेदवार कामाचा, हे आपण आज जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? नारायण जगताप, राहणार वाखरी. बर, काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण यावं असं तुम्हाला वाटतं? नाही, आता जिल्हा परिषदेसाठी जे अभिजित आबा पाटील आहेत, बर जे काय आम्हाला त्यांचा जे उमेदवार असेल तो आम्हाला सर्वस्वी मान्य आहे. का पण काय विकास कारण आता बघितलं असेल तर त्यांनी जे काय बागलाचं जे नाव केलेलं आहे बरं. की काय नाव, संतोष संतोष बागले यांच्या मंडळीला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे. बर पर ते सक्षमपणे अतिशय चांगले उमेदवार आहेत. कारण त्यांनी अतिशय त्यांचं म्हणजे त्यांनी विकासाबाबतीतनं वाखरीचा शेतकरी संघटना असेल, बर ऊसदाराचं आंदोलन असेल, कुठल्याही बाबतीमध्ये त्यांनी वाखरीमध्ये चळवळ उभा केली. बर त्यांचे म्हणजे बंधूच आहेत तानाजी बागल. त्यांनी शेतकरी संघटनेच्या बाबतीमध्ये वाखरीमध्ये जी चळवळ उभा केली ती, त्याच्यामुळे लोकांना भरपूर फायदा झालेला आहे. त्यांच्यामुळं लोकांना 200-300 रुपये दराला जास्त ऊसाला दर मिळालेला आहे ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या. त्यामुळं बागल कुटुंब हे सक्षम आहे ह्या वाखरीमध्ये. या वाखरीमध्येच 3 गट तुल्यबळ आहेत. हा हे 3 गटामध्ये उमेदवार पाहता तुम्ही त्यांना का निवडता? असं दुसरं काय कारण असू शकतं? नाही, कसं आहे माहिती आहे का, जे आम्ही सर्व म्हणजे वाखरीच्या दृष्टिकोनातून जर बघितला तर आज वाखरीतले कमीत कमी एक 30 ते 35 कुटुंब ते बागले यांच्याकडे म्हणजे अतिशय तुल्यबळ त्यांनी कामाला लावलेले आहेत तिथं त्यांच्याकडे. त्यामुळं त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या ह्याच्यातनं होतोय. त्यामुळं त्यांना वाखरीमधनं भरपूर म्हणजे मतदान होणार वाखरीमध्ये. काय नाव तुमचं? माझं नाव गोरक्ष पोरे. काय वाटतं वाखरी गटातून कोण निवडून यावं असं तुम्हाला वाटतं? वाखरी गटातून मयुरीताई संतोष बागल यांनी निवडून यावे. कारण त्यांनी आत्ता बघायला गेलं तर अभिजित आबा ह्यांचं जे काय ह्याच्या समाजामध्ये जे काम चालू आहे आणि त्यांचं जी काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांची, त्याच्यामुळं हा जो काय त्यांनी पाठिंबा दिला आहे मयुरीताईंना, त्यामुळं त्यांचा पाठिंबा आणि त्यांचं काम असं आहे की जिल्हा परिषद जी शाळा आहे, आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये ज्या काय जिल्हा परिषदची कामं आहे, ते जी जिल्हा परिषद जी शाळा आहे बागल वस्तीमध्ये, त्यांची स्वतः ह्याच्यामध्ये पद नसताना त्यांनी स्वतः अगोदर त्यांनी त्यांची जागा दिली आहे. आणि जागा देऊन त्यांनी पद नसताना जागा देऊन प्लस त्यांनी काय केलेलं आहे, ती जिल्हा परिषद शाळा उभा करून त्याचा विकास केला आहे. ते ॲडव्हान्स लेवलला नेऊन ठेवली आहे. आणि तुम्ही अजून एक उदाहरण, त्यांनी जरी आपल्या गावामध्ये राहत असतील, त्यांचं मतदान इकडून आहे, सगळं इकडून आहे. आणि अजून विकास बघायचा असेल तुम्हाला तर तुम्ही गादेगाव या गावामध्ये जाऊ शकता. ॲडव्हान्स लेवलमध्ये प्रत्येक ठिकाणचं जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा तिथलं रोड असेल, ते ॲडव्हान्स लेवलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. जर आपल्याला अजून ॲडव्हान्समध्ये यायचं असेल जिल्हा परिषद गट तर या मयुरीताईंना तुम्ही आपण मतदान करून आम्ही निवडून आणून देणार आहे. 3 गट वाखरीमध्ये आहेत. त्यांचे पण उमेदवार चांगले आहेत असं म्हटलं जातं. बघा, लक्षात घ्या, त्यांचे उमेदवार ते अगोदर काय पदामध्ये होते, लक्षात घ्या. आणि हे पदामध्ये न राहता त्यांनी जे काय काम केलेलं आहे अगोदर, त्यांच्या पिढ्यानपिढ्या ही
समाजसेवा चालू आहे आणि ह्यांच्याकडे एकही पद नसताना त्याने हा समाजासाठी विकास घडवून आणलेला आहे, लक्षात घ्या. तुमचं काय मत आहे? बागल परिवार येणार की कशासाठी? निवड नाही सहकार्य समजायला आहे त्यांचं. कुणाला गोरगरिबाला कुठलं काम अडचण काय बी असू दे, तानाजी बागल भारी माणूस आहे काय का एक नंबर गावात लीड मिळणार. हां जिल्हा परिषद निवडणूक पाहता राजकीय समीकरण बघता ही पार्टी फिरटी कोण बघणार नाही, फक्त बागलासाठी बघणार. तानाजी बागल वेगळा माणूस आहे, काम त्याचं आहे चांगलं. तानाजी सारखा बाबूसारखा माणूसच नाही ह्या गाव तालुक्यात म्हणलं तर चालू. हां काय नाव तुमचं? कीर्तिकुमार गायकवाड, राहणार वाकरी. काय वाटतं वाकरी गटात तुम्हाला कोण निवडून यावं असं वाटतं? वाकरी जिल्हा परिषद गट हा 2 लोकसभा आणि 3 विधानसभा मतदारसंघातला आहे. गेली 20 वर्ष इथं शेतकरी संघटनेचं प्राबल्य आहे. ज्या बाजूला शेतकरी संघटना त्या बाजूला विजय गेली 20 वर्ष आहे. आणि शेतकरी चळवळीत काम करत असताना बागल कुटुंबाचं प्रामुख्याने सहभाग असतो. अंगावर केसेस घेणं, ऊसदारासाठी लढणं आणि हे शेतकरी पट्ट्यातली निवडणूक बागल कुटुंब सहज जिंकणार. तुमचं काय मत आहे काका? बबन मनोहर लोखंडे राहणार वाकरी. बर 100% तानाजी बागल निवडून येणार. त्यांच्या आधी बी त्यांचे वडील जे होते ते पंचायत समितीमध्ये होते ते. बर त्या टायमाला बी आम्हाला सहकार्य केलं. आम्हाला बी शेती 2 एकर आहे. त्या टायमाला पंचायत समितीमधनं बी आम्हाला मोटर दिली, पायपा दिली आम्हाला. हां आम्ही गरीब माणसं आहे, त्याच्यामुळं कसं आहे माहिती आहे का, आम्हाला त्या माणसाचे सहकार्य भरपूर आहे. हां काय वाटतं तुम्हाला? मयुरी संतोष बागल. कशासाठी? काम आहे त्यांचं, म्हणजे असं ते ठेकेदारी आहे, मोठी कामं करते, चांगलं आहे, काम चांगलं आहे त्यांचं. हां की ह्या लोकांचं बी काम चांगलं आहे, विरोधी पार्टीची लोक आहेत आपण विरोधकावर टीकाच करत नाही. ठीक आहे, काम चांगलं आहे. हां काम चांगलं आहे, ह्यांचं चांगलं, आपल्याला ह्यांचं पसंत पडलं काम आणि जवळची माणसं आहे ती. हां काय तुम्ही असं एक उदाहरण सांगू शकता की तुम्ही त्याच्यामुळे त्यांच्या पाठीमागे जात आहे? त्यांचं म्हणजे पहिल्यापासून काम आहे, 20-25 वर्षापासून त्यांचं म्हणजे राजकारणात आहे ते विकासावर त्यांचं चुलतं सभापती होते. म्हणजे त्यांना जे छंद आहे, नाद आहे, वेळ देतात माणसाला कामासाठी, कोणासाठी बी ती येतात. बोलवलं कामाची काय अडचण नाही. हां या वाकरी गटातून आपण पाहिलं तर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जिथं शेतकरी चळवळ तिथं विजय निश्चित असं मानलं जातं. त्यामुळे यात मयुरीताई बागलांच्या पाठीमागं शेतकरी चळवळ उभी असल्यामुळं या भागातील शेतकरी त्यांच्या पाठीमागं जाईल असं मत या ग्रामस्थांनी आता व्यक्त केलं आहे. त्यामुळं मयुरीताईंचा विजय निश्चित मानला जातोय. कॅमेरामन ऋषिकेश नंदीसह जाकीर नदाब.